वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील चॅप्टर 3 आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल. आता यामधीलच प्रॅक्टिस सेट 3.5 आपण पाहणार आहोत पार्ट 2. या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 आपण सॉल्व्ह केलेले आहे. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ओके, आता इथं क्वेश्चन 5 पासून ते क्वेश्चन 9 पर्यंत आपण इथं कंटिन्यू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणजेच फिफ्थ क्वेश्चन आहे. Divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using factor theorem. आता इथं आपल्याला फॅक्टर थेरम यूज करायला सांगितलेले आहे. ओके, आणि खाली आपल्याला 3 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, यावरून आपल्याला डिव्हिजन करायचे आहे. या आधीच्या प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण क्वोशंट अँड रिमाइंडर कसे फाइंड आउट करायचे ते शिकलो होतो, फ्रॉम सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड फ्रॉम लिनियर डिव्हिजन मेथड. पण इथे आपल्याला रिमाइंडर काढण्यासाठी कंडिशन दिलेली आहे, find the remainder using factor theorem. So let's start solution by using remainder theorem. कारण की आपल्याला रिमाइंडर काढायला सांगितलेले आहे, त्याच्यामुळे आपण इथे रिमाइंडर थेरमचाच वापर करणार आहोत. ओके, मग आता फिफ्थ क्वेश्चन मधील फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल. ओके, म्हणजे फर्स्ट पॉलिनॉमियल जो आहे x² - 7x + 9 या पॉलिनॉमियलला x + 1 या पॉलिनॉमियलनी डिवाइड करायचं आहे. ओके, मग फर्स्ट आपण राईट डाऊन करूया. आता या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे x, त्यामुळे सोल्युशन करताना p ऑफ x असं आपल्याला घ्यावं लागेल. ओके, आणि डिव्हिडंड म्हणून फर्स्ट पॉलिनॉमियल घ्यावं लागेल x² - 7x + 9. ओके, आणि याचा डिव्हायजर जो आहे तो घ्यावा लागेल x + 1, कारण की सेकंड पॉलिनॉमियलनी आपल्याला डिवाइड करायचे, त्याच्यामुळे हा झाला डिव्हायजर. ओके, आता इथं डिव्हिजन करताना प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये जेव्हा आपण सिंथेटिक मेथड यूज करत होतो तेव्हा डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये डिव्हायजर घेताना ऑपोजिट सिम्बॉलचे डिव्हायजर आपण यूज करत होतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा रिमाइंडर थेरम मध्ये डिव्हायजर हा जो +1 आहे तो न घेता याच्या ऑपोजिट म्हणजेच -1 घ्यायचा आहे. ओके, ही एवढी आपल्याला कंडिशन फॉलो करावी लागणार आहे. म्हणजे हा जो +1 आहे याच्या ऑपोजिट आपल्याला घ्यायचा आहे. देअरफॉर टेक x = -1. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला -1 घ्यायची आहे ॲज द डिव्हायजर्स ऑपोजिट व्हॅल्यू. ओके, देअरफॉर आता हा जो आहे तो आपल्याला राईट डाऊन करायचा आहे बाय सबस्टिट्यूट, म्हणजेच बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ द x. आता x ची व्हॅल्यू -1 आहे, जिथे जिथे x हा व्हेरिएबल आहे तिथे तिथे -1 आपल्याला घ्यावं लागेल. मग p ऑफ x म्हणजेच p ऑफ -1 इज इक्वल टू x² आहे म्हणजेच -1² -7 मल्टिपल x म्हणजेच -1 + 9 इज इक्वल टू -1चा स्क्वेअर -1 मल्टिपल -1 म्हणजे इथे 1 -7 मल्टिपल -1 इज इक्वल टू +7, कारण की मायनसचा मल्टिप्लिकेशन प्लस येतो, आणि +9 इज इक्वल टू 1 + 7 इज इक्वल टू 8, 8 + 9 इज इक्वल टू 70. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले फक्त रिमाइंडर काढायचा आहे, तर क्वेश्चनचा विचार आपल्याला बिलकुल करायचा नाही. ओके, त्याच्यामुळे इझी टेक्निकनी रिमाइंडर थेरम यूज करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. त्यामुळे आपल्याला रिमाइंडर मिळाला आहे, द रिमाइंडर इज 70. याचप्रमाणे सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला डिव्हिडंड दिलाय फर्स्ट पॉलिनॉमियल आणि डिव्हायजर दिलाय सेकंड पॉलिनॉमियल. ओके, ते राईट डाऊन करून घेऊ पहिले. आन्सर व्हेरिएबल यामध्ये एक्सच आहे, त्याच्यामुळे p ऑफ x इज इक्वल टू जो पॉलिनॉमियल आहे फर्स्ट तो राईट डाऊन करायचा 2x³ - 2x² + ax - a, and the divisor is equal to the second polynomial, तो दिलाय आपल्याला x - a. ओके, आता इथे आपल्याला डिव्हायजर जो घ्यायचा आहे तो ऑपोजिट घ्यायचा आहे, म्हणजे -a जो आहे याच्या ऑपोजिट येईल a. Therefore
एक्स इज इक्वल टू ए, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ए, ही आपल्याला या पॉलिनॉमियलमध्ये पुट करायची आहे. ओके, आता पी ऑफ एक्स असं न म्हणता आपल्याला म्हणता येईल पी ऑफ ए ॲज द सबस्टिट्यूट ऑफ एक्स व्हॅल्यू. ओके, त्यानंतर 2x क्यूब म्हणजेच 2a क्यूब मायनस 2x स्क्वेअर म्हणजे मायनस 2a स्क्वेअर प्लस ax प्लस ax म्हणजेच a मल्टिपल x म्हणजे a मल्टिपल x जो आहे तो परत a आणि मायनस a इज इक्वल टू 2a क्यूब डायरेक्ट केला असा मायनस 2a स्क्वेअर प्लस आता a मल्टिपल a म्हणजे a स्क्वेअर होईल कारण की 2 टाइम्स मल्टिपल आलाय सेम टर्म मायनस a इज इक्वल टू 2a क्यूब. आता इथे या दोन लाईक टर्म आलेस कारण व्हेरिएबल आणि पॉवर सेम आहे त्याच्यामुळे ह्यांची प्रोसेस करून -2 आता इथे काही दिसत नाही म्हणजे इथे इमेजिन करायचं इथे 1 असतो. ओके, म्हणजे -2 + 1 इज इक्वल टू होईल -1 म्हणजे इथे -1 न लिहिता डायरेक्ट आपण a स्क्वेअर लिहू. ओके, व्हेरिएबल आणि पॉवर सेम -a हे जे मिळाले आपल्याला हे फायनली आन्सर मिळाले रिमाइंडरचं. देअरफॉर द रिमाइंडर is 2a cube minus a square minus a is the final answer. थर्ड क्वेश्चन मध्ये फर्स्ट पॉलिनॉमियल जो दिलाय ब्रॅकेट मध्ये तो आपल्याला डिव्हिडंड म्हणून यूज करायचा आहे आणि सेकंड पॉलिनॉमियल जो आहे n-3 तो डिवायझर म्हणून घ्यायचा. ओके, मग आता त्यासाठी रिमाइंडर थेरम यूज करायची आहे. इथे व्हेरिएबल m आहे त्याच्यामुळे p ऑफ m is equal to 54m cube plus 18m square minus 27m plus 5. ओके, आता डिवायझरचा विचार करू. डिवायझर दिलाय सेकंड पॉलिनॉमियल m-3. आता इथे आपल्याला डिवायझर डायरेक्ट असा न घेता -3 चा ऑपोजिट आपल्याला घ्यायचा आहे +3. देअरफॉर टेक m इज इक्वल टू 3 -3 चा ऑपोजिट 3. ओके, आता ही जी m ची व्हॅल्यू मिळाली m इज इक्वल टू 3 ती आपल्याला यामध्ये पुट करायची आहे. मग p ऑफ m न लिहिता आपल्याला सबस्टिट्यूट ऑफ m ची व्हॅल्यू म्हणजे 3 p ऑफ 3 इज इक्वल टू आता यानंतर सुद्धा जिथे जिथे m आलाय तिथे तिथे आपल्याला 3 ही व्हॅल्यू घ्यायची आहे. 54 मल्टिपल 3 क्यूब प्लस 18 मल्टिपल m स्क्वेअर न घेता 3 स्क्वेअर मायनस 27 मल्टिपल 3 प्लस 5 इज इक्वल टू 54 3 चा क्यूब म्हणजे 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 3 3 जार 9 9 3 जार 27 प्लस 18 3 चा स्क्वेअर 3 3 जार 9 27 81 प्लस 5. ओके, आता 54 मल्टिपल 27 रफ वर्क 54 मल्टिपल 27 7 4 जार 28 2 7 5 जार 35 36 37 0 2 4 जार 8 2 5 जार 10 8 15 1 4 1 1450. ओके, म्हणजे 54 मल्टिपल 27 इज इक्वल टू 1458 प्लस 18 9 जार 162 मायनस 81 प्लस 5. आता या दोघांची ॲडिशन करू आणि याची पण ॲडिशन करू इज इक्वल टू मग 5 2 7 7 and 8 15 1 7 7 5 12
1 1 2 4 6 1 आणि रिमेनिंग राहिले -81 ते इथे राईट डाऊन करू म्हणजे आन्सर आलं. आता याच्यातून हे गेले 5 - 1 इज इक्वल टू 4 12 - 8 इज इक्वल टू 4 म्हणजे आन्सर आलं 1544. ओके देअरफॉर P ऑफ 3 इज इक्वल टू 1544. हे जे आले ते रिमाइंडर आलेले आहे. ओके डिवायझरसाठी जेव्हा आपण ऑपोजिट नंबर घेतो तेव्हा ती ॲक्शन होती रिमाइंडरची, त्याच्यामुळे हे आन्सर आलेले आहे ते रिमाइंडर्स आलेले आहे. ओके त्यामुळे देअरफॉर द रिमाइंडर इज 1544. क्वेश्चन 6 पाहूया आता इथे. इफ द पॉलिनॉमियल y³ minus 5y² plus 7y plus 8 is divided by y plus 2 and the remainder is 50, then find the value of n. ओके म्हणजे आता इथे आपल्याला रिमाइंडर काढायचं नाहीये, रिमाइंडर त्यांनी दिलेला आहे 50. यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी विचारात घेऊन फक्त आपल्याला व्हॅल्यू ऑफ n काढायची आहे. ओके मग आता त्यासाठी सेम आहे अगदी, फक्त एकच स्टेटमेंट यामध्ये चेंज होणार आहे. इथे व्हेरिएबल y दिलाय त्याच्यामुळे p ऑफ y घ्यावा लागेल. p ऑफ y इज इक्वल टू फर्स्ट पॉलिनॉमियल y³ मायनस 5y² प्लस 7y अँड प्लस a. याला डिवाइड करायचं आहे y प्लस 2 ने, त्याच्यामुळे y प्लस 2 होईल डिवायझर. डिवायझर इज इक्वल टू y प्लस 2. पॉलिनॉमियल मध्ये डिवायझर आपल्याला डायरेक्ट घेता येत नाही, प्लस 2 आहे याच्या ऑपोजिट आपल्याला घ्यावं लागेल. देअरफॉर टेक y इज इक्वल टू -2. 2 चे ऑपोजिट -2. आता हाच यूज करायचा आपल्याला ॲज द व्हॅल्यू ऑफ द y. त्याच्यामुळे इथे ज्या ज्या ठिकाणी y हा व्हेरिएबल आलेला आहे त्या त्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची आहे -2. देअरफॉर p ऑफ y न लिहिता p ऑफ -2 इज इक्वल टू y³ च्या ऐवजी -2³ मायनस 5y² च्या ऐवजी -2² प्लस 7 आणि y च्या ऐवजी -2 प्लस 1. ओके आता क्वेश्चन मध्ये बघा रिमाइंडर दिलेला आहे, रिमाइंडर इज 50. ओके म्हणजे इथे आपण काय काढत आहोत, आपण इथे रिमाइंडर थेरम यूज करत आहोत. त्याच्यामुळे हे जे आन्सर मिळणार आहे आपल्याला हे पूर्ण आपल्याला रिमाइंडरचं मिळणार आहे. तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला रिमाइंडरचाच आन्सर दिलेला आहे, म्हणजे p ऑफ -2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. मग इथे p ऑफ -2 न लिहिता डायरेक्ट आन्सर लिहायचं 50. ओके कारण की हे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे -2 मल्टिपल -2 मल्टिपल -2 हे पण करू आपण. -2 मल्टिपल -2 मल्टिपल -2. ओके क्यूब आहे त्याच्यामुळे 3 टाइम्स येईल मायनस. आता इथे 5 -2 चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस होऊन इथे येईल 2 2 जार 4. त्यानंतर 7 मल्टिपल 2 7 2 जार 14, पण इथे मायनस आहे, प्लस आणि मायनस होऊन इथे मायनस होईल, त्याच्यामुळे इथे -14 प्लस येईल. ओके आणि इथे आपण लिहूया लागलं तर 50 कसे आले ते कळेल तुम्हाला त्याच्यावरून. गिवन रिमाइंडर इज 50. ओके क्वेश्चन मध्ये 50 दिलेले आहेत ॲज अ रिमाइंडर. देअरफॉर 50 इज इक्वल टू, आता हे जे -2 मल्टिपल -2 आहे ते होतील +4 मल्टिपल -2. त्यानंतर इथे होतील 5 4 जार 20 -14 प्लस n. देअरफॉर 50 इज इक्वल टू, आता 4 मल्टिपल -2 आहेत त्याच्यामुळे आन्सर इथं प्लस मायनस म्हणून मायनस येईल. 4 2 जार 8 -20 -14 प्लस n. देअरफॉर 50 इज इक्वल टू, आता -8 आणि -20 म्हणजे इथे झाले -28 -14 प्लस n.
देअरफॉर 50 इज इक्वल टू -28 -14, म्हणजे जी ॲडिशन होईल सिम्बॉल त्याला मायनस जाईल, -42. इथे आपण ॲडिशन का केली, कारण की दोन्हीला मायनस मायनस सिम्बॉल आहे. अशा वेळेस ॲक्शन आपल्याला प्लसची करावी लागते, पण सिम्बॉल आपल्याला आन्सरला जो द्यावा लागतो तो मायनस द्यावा लागतो, प्लस येईल. ओके, देअरफॉर आता हे 42 आपण इकडे घेऊया. 50 + 42 होतील, कारण की चेंज द सिम्बॉल इज इक्वल टू एम. देअरफॉर 50 + 42 इज इक्वल टू 92. त्याच्यामुळे एम मिळाला. देअरफॉर एम इज इक्वल टू 92. ओके, कंसात लिहू आपण द व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू 92. ओके, आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला तेच विचारलं होतं. अगदी इझी आहे. फक्त आतापर्यंत जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट जे आन्सर काढत होतो ते आपल्याला मिळत होतं रिमाइंडरचं. ओके, पण ऑलरेडी त्यांनी रिमाइंडर दिलेला होता आणि इथं मिसिंग व्हॅल्यू होती एमची, त्याच्यामुळे एमची व्हॅल्यू आपल्याला सहज काढता येईल. क्वेश्चन 7 पाहूयात. इथे यूज द फॅक्टर थेरम टू डिटरमाइन वेदर x + 3 इज अ फॅक्टर ऑफ x² + 2x - 3 ऑर नॉट. म्हणजे इथे असं क्वेश्चन विचारलं आपल्याला की x + 3 हा जो पॉलिनॉमियल आहे तो सेकंड पॉलिनॉमियल जो दिलाय x² + 2x - 3 याचा फॅक्टर आहे का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय द फॅक्टर थेरम युजिंग. ओके, मग आता यासाठी आपण फर्स्ट फॅक्टर म्हणजे काय ते शॉर्टली समजून सांगते तुम्हाला. ओके, सपोज 8 हा नंबर आहे. ओके, आता हा नंबर जर का घेतला आणि 8 चा 2 हा फॅक्टर आहे का ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, 8 चा 2 हा फॅक्टर आहे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अशा वेळेस या दोघांची डिव्हिजन करावी लागेल. ओके, 8 चा 2 हा फॅक्टर आहे का असं करण्यासाठी 8 / 2. मग आता ह्याचं डिव्हिजन काय होईल, 2 4 = 8, म्हणजे याची रिमाइंडर आली 0. जर का रिमाइंडर 0 आली म्हणजेच 2 हा 8 चा फॅक्टर आहे हे सिद्ध होते. याचप्रमाणे गिवन पॉलिनॉमियलला x + 3 ॲज डिवायझर घेऊन डिव्हिजन करावे लागेल आणि जर का रिमाइंडर 0 आलं तर आपल्याला लगेच कळेल की x + 3 हा त्याचा फॅक्टर आहे गिवन पॉलिनॉमियलचा. ओके, आणि जर का रिमाइंडर 0 आली नाही, 0 पेक्षा वेगळा नंबर जर का आला तर तो त्याचा फॅक्टर नाहीये हे सिद्ध होईल. ओके, त्यासाठी इथे परत रिमाइंडर थेरीच आपल्याला यूज करावी लागणार आहे. गिवन पॉलिनॉमियल कोणता दिलाय आपल्याला या क्वेश्चनमध्ये, फर्स्ट तो राईट डाऊन करायचा. त्यासाठी व्हेरिएबल पण कोणता दिलाय ते बघायचा. इथे एक्स व्हेरिएबल दिसतोय, त्याच्यामुळे इथे राईट डाऊन करताना p ऑफ x असं लिहावं लागेल. ओके, अँड पॉलिनॉमियल x² + 2x - 3. ओके, आता फॅक्टर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. म्हणजे x + 3 जो आहे तो आपल्याला डिवायझर घ्यावा लागेल. डिवायझर इज इक्वल टू x + 3. पण डिव्हिजन करताना x + 3 हा डायरेक्ट आपल्याला पॉलिनॉमियल यूज नाही करता येणार, त्यासाठी आपल्याला +3 चा ऑपोजिट घ्यावा लागेल. त्याच्यामुळे देअरफॉर टेक x इज इक्वल टू 3 चे ऑपोजिट -3. आता ही जी व्हॅल्यू मिळाली x ची ती आपल्याला फर्स्ट लाईन मध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. p ऑफ x न लिहिता p ऑफ -3 इज इक्वल टू x² याच्या ऐवजी सबस्टिट्यूट -3² प्लस 2x याच्या जागी सबस्टिट्यूट -3 अँड -3 इज इक्वल टू -3 चा स्क्वेअर 3 3 = 9, मायनस मायनस प्लस होईल त्याच्यामुळे इथे प्लस 9 येते. त्यानंतर 2 मल्टिपल -3 2 3 = 6, प्लस आणि मायनस आहे त्याच्यामुळे मायनस येईल -6 आणि त्यानंतर -3 इज इक्वल टू 9 - 6 इज इक्वल टू 3 3 - 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर p ऑफ -3 इज इक्वल टू 0. आता ही 0 आली आहे, ती रिमाइंडर आलेली आहे बाय युजिंग रिमाइंडर थेरी मेथड. ओके, त्याच्यामुळे रिमाइंडर 0 आलेला आहे, त्याच्यामुळे इथं सिद्ध झाले की x + 3 हा पॉलिनॉमियल x² + 2x - 3 चा फॅक्टर आहे. ओके, मग त्या आन्सर मध्ये इथे राईट डाऊन करू आपण. x + 3 इज द फॅक्टर ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. ओके, रिमाइंडर 0 आलंय, त्याच्यामुळे हा फॅक्टर आहे हे सिद्ध झालेलं आहे. क्वेश्चन 8 दिले आपल्याला. इफ x मायनस 2 इज अ फॅक्टर ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. ओके, आता इथे आपल्याला ऑलरेडी सांगितलंय की x मायनस 2 हा फॅक्टर आहे पॉलिनॉमियल एक्स क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. यावरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ m काढायची आहे. ओके, फॅक्टर आहे म्हणजेच काय, इथे सेकंड जो पॉलिनॉमियल दिलाय आपल्याला या क्वेश्चन मध्ये त्याला आपण x मायनस 2 ने डिवाइड केलेला आहे. ओके, यावरून आपल्याला रिमाइंडर मिळालेली आहे 0. ओके, या कन्सेप्टचा सगळा विचार करून आपल्याला m ची व्हॅल्यू काढता येईल. आता रिमाइंडर काढायची आहे म्हणून इथे रिमाइंडर थेरमच आपल्याला यूज करावं लागेल. त्याच्यामुळे आन्सर येईल ॲज पर रिमाइंडर थेरम. ओके, आता x मायनस 2 इज अ फॅक्टर मीन्स इट इज अ डिवायझर. त्याच्यामुळे डिवायझर इज इक्वल टू x मायनस 2. आता इथे परत मायनस 2 न घेता आपल्याला याचा ऑपोजिट घ्यावा लागेल प्लस 2 फॉर डिव्हिजन. देअरफॉर टेक x इज इक्वल टू याच्या ऑपोजिट येईल 2 प्लस 2. Therefore, put value of x is the 2 as a substitute. इथे गिवन व्हेरिएबल x आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला p of x घ्यावा लागेल. p of x is equal to x cube minus mx square plus 10x minus 20. ओके, आता x ची ही जी व्हॅल्यू आहे सबस्टिट्यूट मिळालेली आपल्याला ती आपल्याला इथे जिथे जिथे x आलेला आहे व्हेरिएबल तिथे पुट करायचे आहे. मग p ऑफ x इज इक्वल टू 2. ओके, x च्या ऐवजी 2 घालायचा. ओके, एवढाच चेंज आहे इथे. इज इक्वल टू आता x ची व्हॅल्यू परत 2 येईल त्याच्यामुळे 2 चा क्यूब मायनस m मल्टिपल x स्क्वेअर म्हणून इथे 2 चा स्क्वेअर प्लस 10 मल्टिपल x म्हणून मल्टिपल 2 मायनस 20 इज इक्वल टू 2 चा क्यूब 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 8 मायनस 2 2 जार 4 आणि m म्हणजे इथे 4m प्लस 10 मल्टिपल 2 इज इक्वल टू 20 आणि हे 20 मायनस 20. ओके, आता 20 मायनस 20 इथे 0 होते म्हणून हे कॅन्सल केले तरी सुद्धा चालतील. म्हणजे रिमेनिंग काय राहिले इथे 8 मायनस 4m. एवढ्याशी इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला m ची व्हॅल्यू काढता येईल का? तर नाही. आपल्याला अजून एक गोष्ट घ्यावी लागेल जी क्वेश्चन मध्ये सांगितलेली आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ x मायनस 2 इज अ फॅक्टर ऑफ एक्स क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. म्हणजे हा जो डिवायझर आहे तो या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. फॅक्टर आहे म्हणजेच काय, तर त्याची रिमाइंडर 0 आलेली आहे. म्हणजे p ऑफ 2 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे 0. ओके, त्याच्यामुळे इथे लिहू बट रिमाइंडर. आता रिमाइंडर म्हणजेच काय इथं p ऑफ 2 इज इक्वल टू 0. ओके, इथे लिहूया गिवन. क्वेश्चन मध्ये तसं सांगितलंय फॅक्टर आहे म्हणजेच काय त्याचा रिमाइंडर 0 आहे. मग आता इथे p ऑफ 2 च्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट 0 घेता येईल कारण की रिमाइंडर 0 आहे. 0 इज इक्वल टू आणि हे जे आहे ते जसं तसं लिहायचं 8 मायनस 4m. आता हा मायनस 4m जो आहे तो या साईडला घेऊया म्हणजे व्हेरिएबल वन साईडला होईल. ओके, आता चेंज द साईड होती याची कारण की आपण लेफ्ट साईडला घेतोय त्याच्यामुळे इथे चेंज द सिम्बॉल होईल. त्याच्यामुळे इथे येईल 4m मायनसचा प्लस झाला इज इक्वल टू 8. यावरून आपल्याला m काढता येईल. देअरफॉर m इज इक्वल टू 8 अपॉन 4. 4 1 जार 4 4 2 जार 8. त्याच्यामुळे m मिळाला m इज इक्वल टू 2 इज द आवर आन्सर. क्वेश्चन 9. By using factor theorem in the following examples, determine whether q of x is a factor of p of x or not.
आणि खाली दोन आपल्याला क्वेश्चन दिले. फर्स्ट आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 आणि क्यू ऑफ एक्स आपल्याला दिलाय एक्स मायनस 1. आता इथं क्यू ऑफ एक्स दिलाय, यामुळे बिलकुल गोंधळून जाऊ नका, तुमचं कन्फ्युजन होण्यासाठीच तो दिलेला आहे. ओके, क्यू ऑफ एक्स जर का झाकून ठेवला तर आपल्याला डायरेक्ट काय मिळते, एक्स मायनस 1 हा पॉलिनॉमियल मिळतो. तोच पॉलिनॉमियल आपल्याला डिवायझर म्हणून इथं यूज करायचा आहे. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, क्यू ऑफ एक्स मध्ये जो पॉलिनॉमियल दिलेला आहे तो पी ऑफ एक्स मध्ये दिलेल्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे की नाही हे फाइंड आउट करायचं आहे. आता फॅक्टर आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी त्याची रिमाइंडर आपल्याला 0 पाहिजे. ओके, 0 जर का असेल तर तो फॅक्टर आहे, रिमाइंडर जर का 0 नसेल, 0 पेक्षा दुसरा जर का नंबर आला तर तो फॅक्टर नाहीये. ओके, आता त्यासाठी आपल्याला फर्स्ट डिव्हिजन करावं लागेल आणि यासाठी आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करावा लागेल. ओके, मग फर्स्ट सोल्युशन पाहूया. आता पी ऑफ एक्स, कारण की एक्स हा व्हेरिएबल यूज केलाय तिथे, त्याच्यामुळे पी ऑफ एक्स इज इक्वल टू जो पॉलिनॉमियल दिलाय तो फर्स्ट राईट डाऊन करायचा, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1. ओके, आणि जो डिवायझर आहे क्यू ऑफ एक्स मध्ये जो पॉलिनॉमियल दिलाय तो आपल्याला घ्यायचा आहे ॲज अ डिवायझर, तो दिलाय एक्स मायनस 1. ओके, आता इथे परत डिव्हिजन करताना आपल्याला डायरेक्ट एक्स मायनस 1 न घेता ह्याचा ऑपोजिट घ्यायचा आहे. देअरफॉर टेक एक्स इज इक्वल टू 1. ओके, आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे जिथे जिथे एक्स हा व्हेरिएबल आहे तिथे यूज करायची आहे. मग पी ऑफ एक्स याच्याऐवजी पी ऑफ 1 इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजे 1 क्यूब मायनस 1 स्क्वेअर मायनस 1 अँड मायनस 1. ओके, म्हणजे जिथे काय आलं 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 1, कारण की या दोघांचं सुद्धा सोल्युशन 1च येते. इज इक्वल टू आता 1 मायनस 1 इज इक्वल टू 0 येईल, 0 मायनस 1 मायनस 1. म्हणजे आता इथे मायनस मायनस आलेलं आहे त्याच्यामुळे ऍक्शन प्लस होईल. मग 1 प्लस 1 इज इक्वल टू 2, पण 2 टाइम्स मायनस आले त्याच्यामुळे इथे सिम्बॉल मायनसचा. ओके, म्हणजे आपल्याला रिमाइंडर मिळालेली आहे. देअरफॉर पी ऑफ 1 इज मायनस 2 ही रिमाइंडर आलेली आहे. आणि आपल्याला क्वेश्चन असं विचारलेलं आहे, क्यू ऑफ एक्स इज द फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स ऑर नॉट. फॅक्टर आहे की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर काही रिमाइंडर 0 आला असता तर तो फॅक्टर होता, पण इथं 0 व्यतिरिक्त नंबर आलेला आहे मायनस 2. देअरफॉर पी ऑफ 1 not equal to 0. Okay, therefore q of x is equal to x minus 1 is not a factor of p of x. ओके, नेक्स्ट पाहूया. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला पी एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 45 आणि क्यू ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली आहे एक्स मायनस 3. आता इथे एक्स मायनस 3 जो आहे तो आपल्याला डिवायझर घ्यावा लागेल. आता त्यासाठी फर्स्ट राईट डाऊन करूया. आता यामध्ये व्हेरिएबल एक्स दिलाय त्याच्यामुळे पी ऑफ एक्स इज इक्वल टू पॉलिनॉमियल 2x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 45. आता हा पी ऑफ एक्स लिहून घेतला आपण. ओके, आणि क्यू ऑफ एक्स काय दिले आपल्याला एक्स मायनस 3, तो आपल्याला डिवायझर साठी घ्यायचा आहे. डिवायझर इज इक्वल टू एक्स मायनस 3. ओके, आता इथे नेहमीप्रमाणे -3 न घेता त्याचा ऑपोजिट आपल्याला घ्यावा लागेल. देअरफॉर टेक x इज इक्वल टू 3. देअरफॉर आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3, हीच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे फर्स्ट लाईन मध्ये. पी ऑफ एक्स न म्हणता आपल्याला पी ऑफ 3 असं म्हणावं लागेल. त्यानंतर 2x क्यूब म्हणजे x ची व्हॅल्यू इथे 3 याचा क्यूब मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 45 इज इक्वल टू 2 मल्टिपल 3 चा क्यूब म्हणजे 3 3 जार 9, 9 3 जार 27
-3चा स्क्वेअर 3 3 जा 9 -45. 27 मल्टिपल 2 इज इक्वल टू 54 आणि -9 -45 म्हणजे इथे येतील -54. 54 -54 इज इक्वल टू 0 म्हणजे इथे रिमाइंडर आली. देअरफॉर P ऑफ 3 इज इक्वल टू 0. जर का रिमाइंडर 0 आली तर इथं सिद्ध होतोय की x - 3 हा पॉलिनॉमियल 2x³ - x² - 45 चा फॅक्टर आहे. ओके, मग आता आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय Q ऑफ x आणि P ऑफ x या फॉर्ममध्ये, त्याच फॉर्ममध्ये आपण आन्सर लिहू. देअरफॉर Q ऑफ x इज इक्वल टू x - 3 इज अ फॅक्टर ऑफ P ऑफ x. आणि P ऑफ x मध्ये आपल्याला काय दिलंय पॉलिनॉमियल 2x³ - x² - 45. ओके स्टुडंट, हा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करूया, कारण की अजून 4 क्वेश्चन बाकी आहेत. त्याच्यामुळे जर का हे पण इथंच जर का क्वेश्चन घेतले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे पार्ट 3 मध्ये आपण ते पुढचे क्वेश्चन पाहूया. आता इथंच आपण स्टॉप करूया. ओके, तोपर्यंत चॅनल अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.